दिवसभरातील 7वी महत्त्वाची बातमी। मुंब्रा दुर्घटनेमध्ये 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वेने प्रवाशांनाच जबाबदार धरत त्यांच्याच चुकीमुळे हा अपघात झाल्याचा दावा केला होता। या घटनेवरील समितीच्या अहवालातही बाहेर लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा अडकल्याने हा अपघात झाल्याचं नमूद करण्यात आलं। मात्र लोहमार्ग पोलिसांच्या तपासात आणि विजेटीआयच्या तज्ञ अहवालामध्ये ट्रॅक मेंटेनन्समध्ये झालेल्या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे हा अपघात घडल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यानंतर 2 अभियंत्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने मध्य रेल्वे कर्मचारी संघटनांनी या कारवाईच्या विरोधात गुरुवारी आंदोलन छेडत काही काळ लोकल सेवा रोखून धरल्या होत्या। याच आंदोलनाचा मोठा फटका प्रवाशांना बसला। लोकल बंद असल्याने लोकांनी थेट ट्रॅकवरून चालतच वाट धरली। मध्य रेल्वेवरील आंदोलनामुळे ठप्प झालेल्या लोकल अचानकपणे सुरू झाल्या आणि रुळावरून जाणाऱ्या प्रवाशांना त्यांनी उडवलं। या दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरलेलं होतं। अंबरनाथ फास्ट लोकलने रूळ ओलांडत असलेल्या 4 जणांना जोरदार धडक दिली। या 2 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर उर्वरित 2 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती मिळते। या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। मिळालेल्या माहितीनुसार हे 4 जण रेल्वे रुळांवरून चालत होते आणि त्यावेळी अंबरनाथकडून मुंबईकडे येणारी फास्ट लोकल वेगाने आली होती आणि त्यांना धडक बसली। या अपघाताचा थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती पाहूया। 5 प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवरती चालत होते। त्यापैकी 4 प्रवाशांना लोकलच्या मुळे इजा झाली होती। या 4ही प्रवाशांना आपण इस्पितळामध्ये दाखल करण्यात आलं होतं। हॉस्पिटलमधून जी माहिती आपल्याला हाती आलेली आहे त्यामध्ये यापैकी 2 प्रवाशांचा हा अपघाती हे आता मृत्यू झालेला आहे। याच्यामध्ये जी आंदोलनाची जी परवानगी त्यांना दिली आली होती त्या परवानगीमध्ये फक्त DRM कार्यालयामध्ये जाऊन तिथे निवेदन देणे इतकीच परवानगी त्यांना देण्यात आलेली होती। याच्यामुळे प्रवाशांना जो यातनं त्रास झाला याच्यासाठी यांच्यावरती योग्य ती कारवाई अनुशासनात्मक नियमांच्याद्वारे करण्यात येणार आहे। तर आपण पाहिलं की ज्यावेळेला अशा प्रकारचे अपघात होतात त्यावेळेला सर्वसामान्य मुंबईकरांचे आणि सर्वसामान्य लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेच हाल होतात। त्यांचे जीव जातात, त्यांची कुटुंब उघड्यावर पडतात। मात्र याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासन घेण्यास तयार नसल्याचं या मिळालेल्या उत्तरानंतर निश्चित लक्षात आलं असेल। रोज सकाळ असेल किंवा संध्याकाळ असेल, ज्यावेळेला सर्वाधिक गर्दीच्या काळामध्ये लोकलने प्रवास केले जातात त्यावेळेला अपघातांची संख्या देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात असते। कालचा प्रकारही तशाच प्रकारे पाहायला मिळालेला होता। ज्यावेळेला मध्य रेल्वेचे असलेले कर्मचारी संपावर जातात आणि संपाची हाक दिल्यानंतर मात्र अचानकपणे रेल्वे सुरू होतात। चाकरमान्यांना घराकडे जाण्याची इच्छा असते, मात्र त्याच वेळेला झालेल्या अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात। तर एका बाजूला ज्यावेळेला आपण पाहतो राजकारणी मंडळी, त्यातही अगदी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी देखील प्रवास केला। त्यावेळेला गर्दीच्या वेळेमध्ये त्यांना मिळालेलं विंडो सीट या संदर्भातही काही प्रश्न उपस्थित झालेले होते। रोज प्रवास करणाऱ्यांना विंडो सीट नव्हे मात्र 4थ्या सीटवरती बसणं देखील मुश्किल असतं, उभं राहून प्रवास करावा लागत असतो। असेच रेल्वे प्रवासी संघटनेकडून आपल्या सोबत यावेळेला महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या वंदना सोनवणे जोडल्या गेलेल्या आहेत आणि रेल्वे ॲक्टिव्हिस्ट समीर झवेरी देखील अगदी काही क्षणात आपल्या सोबत असतील। मात्र वंदनाजी, मला आपल्याला विचारायचं आहे, ज्यावेळेला रेल्वे प्रवाशांच्या संदर्भामध्ये विविध आश्वासनं दिली जातात, आश्वासनांची पूर्तता तर फार दूर, मात्र सकाळी निघालेला व्यक्ती घरी सुरक्षितरित्या पोहोचतो का यावरती देखील प्रश्न उपस्थित होतात। मात्र आज मिळालेलं उत्तर रेल्वे प्रशासनाकडून त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना नव्हे, केवळ गर्दीच्या वेळेला आंदोलन करायची, जीवावरती बेतलं की त्याची जबाबदारी रेल्वेने स्वीकारायची नाही। वंदना सोनवणे, काय वाटतंय तुम्हाला? ह्या घटनेनंतर एकच आपल्याला शिकायला मिळतं, रेल्वे प्रशासन भिन्न आहे। लोकांचा अपघात होता त्यांना त्याचं काही नाही, पण रेल्वे इंजिनियर 2 जे आपल्याला याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांचा जो अहवाल आलेला आहे त्यांच्या ज्या चुका आहेत त्यांच्या चुका मिटवण्यासाठी ते स्वतःसाठी स्वार्थासाठी ते आंदोलन करतायत आणि त्या आंदोलनामुळे आमचे 4 प्रवासी अपघातामध्ये मेले। ह्यांचा त्यांना काही जाण नाही। आज मीटिंग मध्ये गुळमुळीत उत्तर दिलेले त्यांनी,
ठोस उत्तर देत नाही आणि आम्हाला आंदोलन केलं की आमच्यावर गुन्हे दाखल होतात. दोन्हीकडून बुक्क्याचा मार रेल्वे आम्हाला देत आहे. ह्यांच्या विरुद्ध आम्हाला ऍक्शन घ्यावीच लागेल. जर अशा प्रकारचे आम्हाला जर सूचना आम्हाला जर अडचणी निर्माण तुम्ही करत असाल तर आम्ही सर्वजण आता सर्व संघटनांनी मिळून आम्ही आता आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. तुम्ही रेल्वे प्रशासन जेव्हा केंद्र सरकारचा 2 इंजिनियर चूक करतात याचा अर्थ पहा, विचार करा. 2 इंजिनियर चुकतात आणि त्या चुका झाल्यानंतर सुद्धा त्याला सारवासारव केली जाते. याचा अर्थ ही रेल्वे चालली कुठे, रेल्वे प्रशासन चाललं कुठे, केंद्र सरकार चाललं कुठे? लक्षात ठेवा, आमची माणसं मरतायत, त्यांच्या घरातला कोणी नाही. ते लोक रेल्वेने प्रवास करत नसतील, ते एसी गाड्यामध्ये बसतात, एसी ऑफिस मध्ये बसतात, पण त्यांना आमची काही पर्वा नसते. मेले तर मेले, मरा तिथे, आम्हाला काय करायचं? आम्ही आंदोलन करणार आणि आम्ही गुळमुळीत उत्तर देणार. आणि तुम्ही जर आंदोलन केलं ना, या तुम्ही बरोबर करतो, आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकतो. उदाहरण सांगते तुम्हाला, मी फक्त महिलातर्फे सांगितलं होतं, अजून आठवा, तुम्ही रेल्वेला कल्याणला फोन करा, मला पकडायला पोलीस आले ते. मी फक्त एवढंच बोलले की महिला प्रवासी तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे मतदानावरती. मला रेल्वे पोलीस मला पकडायला आले होते. मी सांगत मी तयार आहे जायला, कपडे पण घेऊन गेली होती, एवढ्यापर्यंत मी तयार केली होती. पण ते लोक म्हणले, कशाला मॅडम आम्हाला कामाधंद्याला लावताय, आता निवडणूक आली, अशा प्रकारे आम्हाला थांबवलं गेलं. बरोबर आहे. म्हणजे निवडणुकीच्या वेळेला यायचं. मात्र वंदनाताई, काल घडलेल्या घटनेमधलं नेमकं मग सत्य काय समजायचं? ज्या वेळेला 4 प्रवाशांना जीव गमवावा लागतो, घरातला कर्ता पुरुष किंवा महिला त्यातून जर अशा प्रकारे जीव गमवावत असेल आणि त्यावरती रेल्वे प्रशासन जबाबदारी घेत नसेल, तर मग मुंबईकरांचं आणि प्रवाशांनी नेमका विश्वास कुणावरती ठेवायचा आणि रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार चालू ठेवायचा का? नाही, अजिबात नाही. सगळे प्रवासी संघटना आता जागे झालेले आहेत. सगळे आम्ही उठून मिटिंग घेतलेले आहेत आणि आम्ही आंदोलन करणार. जावे जेलमध्ये जावो, जात काय होईल तर होईल आमचं. आता आम्ही मागे हटणार नाही. आमच्या लोकांचा जीव जातोय, तुमचं काही जात नाही. तुमच्या रेल्वेच्या इंजिनियर लोकांना तुम्ही वाचवा. अरे इंजिनियर झालं तुम्ही, इंजिनियर काय डोकं पाहिजे. जेव्हा त्याला कळलं, रूट बांधले, हे बांधले, प्लॅनिंग केले, तर डोकं नव्हतं का त्याला? त्याने रुळाखालची माती सरकणार हे तर त्याला माहिती होतं. इंजिनियर झाले का तुम्ही? इंजिनियर म्हणजे काय? कुठल्या थराला माणूस असतो आणि कुठल्या प्रकारे योग्यरीतीने नियोजन करतो आणि त्याला रेल्वेचे अधिकारी वाचवतात. याचा आता विचार करा, रेल्वे कुठपर्यंत चाललेली आहे. आमच्या प्रेतावरती ही लोक हे करतायत. लक्षात ठेवा, आता आम्ही थांबणार नाही, आता आंदोलन करणार आहे. आता शेवटची माहिती सांगते, जरी जेलमध्ये जाऊ आम्ही, अडकू, आता मरू सुद्धा, आमचे प्रवाशांना आम्ही जे करणार, आता वाचवणार. आता आमच्या प्रवाशांना जर योग्य रीतीने आम्हाला हे नाही झालं, तुम्ही योजना, जे नवीन ट्रॅक्स आणि ज्या प्रोजेक्ट आहेत त्या तुम्ही जलद गतीने नाही केल्या तर आम्ही सर्व प्रवासी संघटना आंदोलन करणार. लक्षात ठेवा. आणि जो कोणी 2 इंजिनियर आहेत त्यांनी आम्हाला समोर यावं, आम्हाला आमच्या समोर स्टेटमेंट द्यावं की मी असं चुकलो आणि असंच झालं आणि असं केलं. आमच्या समोर त्यांनी यावं आणि त्याने समोर आमच्या मिटिंग घ्यावी, तर आम्ही शांतता बसून. तर आम्ही शांत बसणारच नाही. अरे आमचे माणसं मरतायत रे, तुमची नाही रे. आमची माणसं तिकीट काढतात, पास काढतात ती लोक. आणि जो पास काढतो ना तो श्रीमंत नसतो भाऊ, श्रीमंत नसतो, करोडपती नसतो. तुम्हाला 1.5 लाख पगार येत आहे, एसी मध्ये तुम्ही 1.5 लाख पगार येत आहे. माझा माणूस फक्त 10-15 हजारामध्ये काम करतो. बरं, मग वंदनाताई, कालच्या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं? त्यांच्या कुटुंबियांशी तुमचं बोलणं झालं का? आणि त्यांच्या कुटुंबियांना नेमक्या आता अपेक्षा काय आहेत? वंदनाताई, काय कसल्या, परत बोला, रिपीट करा. कालच्या घटनेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं? कुटुंबियांच्या काही अपेक्षा आहेत का यावेळेला? आणि रेल्वे प्रशासनासमोर त्या मांडल्या जातील का? अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर मग पुढे काय? अहो, मी आता सांगितलं, आम्ही ट्रॅकवर उतरू, जेलमध्ये जाऊ. नाही, कालच्या घटनेबद्दल मला जाणून घ्यायचं, काल नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं? काल तुम्ही आंदोलन केलं, बरोबर आहे. आंदोलनामुळे रेल्वे खोळंबली गेली, लोकांची गर्दी वाढली, प्रत्येक स्टेशनला गाड्या लेट झाल्या. एका गाडीची गर्दी 5 गाड्यांची गर्दी एका गाडीवर आली, बरोबर आहे. काय हाल झाले बायकांचे, काय हाल झाले असतील. प्रत्येक जण आपापला वाय करत होता, बाहेर जाऊन ट्रॅक बघवता, गाडी बघवते, रिक्षा बघवता, बायकांना घरी जायची घाई, स्वयंपाक करायची घाई. आणि ह्या स्थितीमध्ये जे बस आणि जे वाहतुकी यंत्रणा त्यांनी सज्ज झालं पाहिजे ना. रिक्षा, बस हे बसेस असतात किंवा एसटी असतात, ह्यांनी महामंडळाने आम्हाला मदत केली पाहिजे. ताबडतोब एसट्या सोडल्या पाहिजे, 10 बस सोडल्या पाहिजे, स्टेशन लावून ताबडतोब महिलांना नेलं पाहिजे. या यंत्रणेने सुरू करा ना.
भले तुमचं काय होतं पण बाकीच्या यंत्रणा सुरू केल्या करायला पाहिजे की नाही. महिलांना घरी जायचं असतं, बायका पोरांचे हाल होत असतात. हे ह्यांना काही नाहीये. ह्यांच्यापैकी इंजिनियरला तुम्ही वाचवा. नक्कीच. आमचे इंजिनियर खूप चांगले आहेत. आमचे ते झालं तरी आम्हीच फक्त भय आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आंदोलन केलं, आमची माणसं तुम्हीच मारली आहेत. लक्षात ठेवा. बरोबर आहे. ही तुमच्यामुळे हत्या आमची असल्याचा माणसं आरोप गेली. तुम्ही करतायत. रेल्वे प्रशासन याची जबाबदारी घेतं का त्याकडे लक्ष असेल? धन्यवाद नाही वंदनाताई, घेत. तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेलात त्यासाठी. भूषण शिंदे आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेले आहेत. भूषण, आज खरं तर प्रवासी अक्षरशः संतापलेले आहेत. घटना जरी आता जुनी झालेली असली तरी देखील मुंबईकरांना रोज प्राण गमवायची भीती सातत्यानं असते, कारण रेल्वेवरती वाढत असलेला भार आणि प्रवाशांची वाढती संख्या, त्यातली असुरक्षितता. ज्यावेळेला प्रवाशांशी तुम्ही बातचीत केली भूषण, कुठले मुद्दे आज थेट मांडावेसे वाटतात? नक्कीच विशाल सर, एकंदर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे, रेल्वेच्या इंजिनियर्सचं आंदोलन झालं आणि त्याचाच फटका हा रेल्वेला बसला. रेल्वेचा अपघात त्यामध्ये झाला आणि एकंदर त्यामध्ये 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि उर्वरित 2 जण जे आहेत ते अगदी गंभीर जखमी आहेत. त्यामुळे एकंदर हा मोठा फटका आहे आणि अनेक प्रवाशांची बातचीत केल्यानंतर प्रवाशांचं हेच म्हणणं आहे की रेल्वेची संख्या अजूनही अपुरी आहे. रेल्वे म्हणजे गर्दीच्या तुलनेत जर रेल्वेची संख्या जर पाहिली तर ती अजूनही अपुरी आहे. त्यामुळे रेल्वेची संख्या वाढवणं हे अत्यंत अपरिहार्य आहे. एकीकडे एसी लोकल ट्रेनचा काहीसा याच्यामध्ये आपल्याला फटका बसणं पाहायला मिळत आहे, कारण एसी ट्रेन ज्या वेळेला जाते त्यामध्ये कमी प्रवासी चढतात. त्यामुळे कुठेतरी मागील जी ट्रेन असते, मागील जी लोकल ट्रेन असते त्यामध्ये अनेक प्रवासींची गर्दी होते. त्यामुळे एसी ट्रेन चा विषय जो आहे तो अगदी गंभीर आहे. मागे एकदा मुंब्रा कळवाच्या दरम्यान जेव्हा अपघात झाला होता त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये हस्तक्षेप करत कुठेतरी आपली भूमिका मांडली होती की याच्यामध्ये संपूर्ण रेल्वे जी लोकल ट्रेन आहे ती आपण एसी करण्याचा विचार करत आहोत. पण त्यानंतर कुठेतरी याची सगळ्यात चर्चा जी आहे ती थांबली. त्यामुळे कुठेतरी एसी लोकल ट्रेन करण्यावरून आता कोणत्याही प्रकारची चर्चा सध्या सुरू होत नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा लोकल ट्रेनची जी गर्दी आहे ती अजूनही गंभीर स्वरूप धारण करत आहे. लोकल ट्रेन काही 10 मिनिटं, 15 मिनिटं किंवा 20 मिनिटं याच्या पुढे जर जी उशिरा धावली तर लोकल ट्रेनच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती आपल्याला प्रचंड गर्दी पाहायला मिळते. अगदी जे प्लॅटफॉर्म आहे ते आपल्याला अगदी अपुरे पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी गर्दी जी आहे ती ओव्हरफ्लो होते आणि मागे सुद्धा अशाच प्रकारे जेव्हा गर्दी ओव्हरफ्लो झाली होती तेव्हा सुद्धा आपल्याला एल्फिस्टनची दुर्घटना घडली होती. त्यामुळे अजूनही ब्रिज जे आहेत, प्लॅटफॉर्म जे आहेत ते या गर्दीला कुठेतरी अपुरे पडत आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनची संख्या वाढवणं, लोकल ट्रेनवर आणखी अनेक सुविधा देणं आणि कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमध्ये नियोजन करणं हे अजूनही आवश्यक आहे. ते सध्या आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. बरोबर आहे. आणखी किती रेल्वे दुर्घटना आणि रेल्वे दुर्घटनांनंतर प्रवाशांचे गेलेले जीव यावरती आणखी किती काळ आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. खरोखर हे दुर्दैव आहे. धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.